घरी मतदान करायचं आहे याच्या संदर्भातली आकडेवारी आज संध्याकाळी, कारण आजच्या तारखेपर्यंत त्यांना मुदत होती. जसं इलेक्शन ड्युटीवर असलेल्यांना टपाली मतपत्रिका घ्यायचं असेल तर नमुना 12चा अर्ज भरून द्यावा लागतो. तसं या संवर्गातील जे PWD किंवा 85+ वय झालेले मतदार आहेत त्यांना जर घरी मतदान करायचंय तर त्यांना 12D हा नमुना भरून द्यायचा होता. आपल्याकडे नोंद झालेल्या सर्व मतदारांच्या घरी आपण 12Dचा अर्ज पाठवून दिलेला आहे आणि आमचे स्थानिक ग्रामीण भागातील, शहरी भागातील आमचे कर्मचारी ते भरून घेण्यासाठी त्यांच्याकडे जात आहेत. पण हे काही कंपल्सरी नाही आहे, ऑप्शनल आहे. ज्यांची इच्छा आहे त्यांना मतदान केंद्रावर सुद्धा त्यांचं स्वागत आम्ही करणार आहोत. दिव्यांग असतील तर त्यांच्यासाठी आपण व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे. वयोवृद्ध मतदार असतील तर त्यांना प्राधान्यक्रमाने मतदान करून देण्यासंदर्भातल्या आपण सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे ते मतदान केंद्रावर आले तरीही त्यांचं सहर्ष स्वागत त्या ठिकाणी केलं जाणार आहे. तथापि जर त्यांना असं ऑप्शनल वाटलं की आपण नको जायला, आपण घरी बसूनच मतदान करायचं, तर ते 12D नमुना ते भरून देतील. आणि त्यानंतर उद्या आमचा हा सर्व जो संख्या आहे मतदारांची, कुठल्या विधानसभा मतदारसंघातील किती दिव्यांग मतदारांनी आणि किती 85+ वय असलेल्या मतदारांनी अर्ज केला आहे त्याचा आकडा निश्चित झाल्यानंतर मग त्याचा रूट ठरवला जाणार. ते घरी जाऊन मतदान करण्याची सुद्धा जे गोपनीय पद्धतीनंच मतदान ते होणार आहे. आणि त्यासाठी ज्या टीम गठीत करायचा आहे त्याच्या संदर्भातल्या ज्या आयोगाच्या सूचना आहेत त्याप्रमाणे त्या टीममध्ये एक मतदार अधिकारी राहणार आहे, एक मायक्रो ऑब्झर्व्हर राहणार आहे, एक पोलीस कर्मचारी राहणार आहे. अशा पद्धतीनं या 3 लोकांनी जे काही रूट ठरवून दिलेला आहे त्या रूटनी आणि जो काही दिवस ठरवून दिलेला आहे, विशेषतः हे जे होम वोटिंग करून घ्यायचं आहे घरी जाऊन त्याचे दिवस ठरवायचे आहेत. आणि ते दिवस जे उमेदवार आहेत त्यांना आम्हाला लेखी कळवायचं आहे. त्यामुळं कालच आम्ही सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या तारखा निश्चित करा, आम्हाला कळवा. आम्ही जे काय आता उमेदवार अंतिम होतील त्या उमेदवारांना आम्ही लेखी कळवू की हे या तारखेला या परिसरामध्ये या रूटवर ही गावं असलेल्या गावामध्ये मतदान घरी जाऊन आमची टीम करणार आहे ही त्यांना माहिती करून द्यायचं आहे. नंबर 1. नंबर 2, ती जी प्रक्रिया होणार आहे त्याचं व्हिडिओग्राफ करायचा आहे, म्हणजे कोणालाही कुठल्याही पातळीवर शंका येणार नाही किंवा किंतु परंतु राहणार नाही. अशा पद्धतीनं आपण ते पूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओग्राफ करणार आहोत. घरी गेल्यानंतर हे टीम त्यांना मतदान प्रक्रिया समजून सांगणार आहे, ज्याच्यामध्ये मतदानाची गोपनीयता हा एक महत्त्वाचा विषय आहे. घरी मतदान आहे म्हणून मी सगळ्यांच्या समोर मत दाखवन किंवा मतदान करून इतरांना मतपत्रिका दाखवन अशा पद्धतीनं त्या ठिकाणी करता येणार नाही. तर ती प्रक्रिया त्यांना समजून सांगितली जाईल आणि घरात त्यांच्या गोपनीय ठिकाणी त्यांना मतदान नोंदवता येईल. आणि मतपत्रिकेवर मतदान नोंदवल्यानंतर त्यांनाच, जे कोणी मतदान करणार आहे त्यांनाच त्या इनोलॉगमध्ये ती मतपत्रिका टाकून त्यांनाच सील करायची आहे. आणि त्याच्यानंतर त्यांचं घोषणापत्र आणि ते दुसऱ्या इनोलॉगमध्ये सील करून जे काही आमचे कर्मचारी तिथं जाणार आहेत ते त्यांच्याकडे सीलबंद पिशवी असेल किंवा सीलबंद पेटी असेल त्याच्यामध्ये ते टाकणार आहेत. आणि ते जमा झाल्यानंतर उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये किंवा त्यांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीमध्ये व्हिडिओग्राफ करून त्या मतपत्रिका काढून संबंधित स्ट्रॉंग रूममध्ये त्या ठेवल्या जाणार आहेत. तर यामध्ये काही लोकांचं असं कन्फ्युजन होतं की घरी EVM जाणार आहे किंवा मग त्या लोकांना तिथे बोलवणार आहेत वगैरे, असं काही नाही आहे. टपाली मतपत्रिकेचाच तो एक भाग आहे. आणि मतपत्रिका ज्या आता 29 तारखेला जेव्हा आपली विड्रॉलची प्रक्रिया संपेल त्या दिवशी आपली उमेदवार फायनल होतील, चिन्ह वाटप होईल 3 वाजता आणि त्याच्यानंतर रात्री उशिरापर्यंत आमचं जे काही नमुना असतो मतपत्रिकेचा तो तयार होईल. त्यामध्ये जे सर्व्हिस वोटर्स आहेत म्हणजे आर्मीचे, पूर्वी आर्मीमध्ये जे मतदार होते आपापल्या मतदारसंघातले त्यांना टपालानं मतपत्रिका जायची, परंतु आता निवडणूक आयोगाने ती पद्धत पण बंद केलेली आहे आणि इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफर ETPBS असं त्याला नाव दिलेलं आहे. आणि जे सर्व्हिस वोटर जे काही आपले आहेत त्यांना इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर करायची आहे मतपत्रिका,
त्या मतपत्रिकेचं काम सुद्धा 29ला किंवा जास्तीत जास्त 30लाच आम्हाला पूर्ण करायचं आहे. त्याच रात्री आणि त्यांना इलेक्ट्रॉनिकली पाठवायचं असल्यामुळं त्याच्यामध्ये कुठेही कोणाचा हस्तक्षेप त्याच्यामध्ये नाही. अत्यंत सिक्युअर्ड अशी सिस्टीम आहे. त्याचे कोड आहेत, पासवर्ड आहेत आणि ते त्यांच्या आर्मीच्या प्रमुखाकडे ते जाणार. तिथून ते डाउनलोड करून ते संबंधित वोटरना देणार आणि मग त्याने ते मतदान करून आमच्याकडे पाठवायचं आहे. तर ह्या टपाली मतपत्रिकेच्या अनुषंगानं एका बाजूनं दिव्यांग मतदार, दुसरे 85+ झालेले उमेदवार, त्याच्यानंतर आमचे जे कर्मचारी इलेक्शन ड्युटीवर आहेत त्या कर्मचाऱ्यांना ही सर्व टपाली मतपत्रिकेची सुविधा उपलब्ध आम्ही करून दिलेली आहे. आणि त्यासाठी आम्ही पहिल्या प्रशिक्षण सत्रामध्ये सर्व आमच्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना नमुना 12 प्रवेश करतानाच आम्ही त्यांना उपलब्ध करून दिला होता आणि ट्रेनिंग संपल्यानंतर परत जाताना ते आम्ही जमा केलेले आहेत. त्याच्यातले काही कर्मचारी हे बाहेरच्या जिल्ह्यातले किंवा बाहेरच्या लोकसभा मतदारसंघातले आहेत. तर ते ज्या मतदारसंघातले आहेत त्यांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे आम्ही ते नमुना पाठवलेला आहे. ते त्यांच्या मतपत्रिकेची आणि त्यांची मतपत्रिकेवर मतदान करून घेण्याची सोय ती संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी घेत आहेत. तसं आपण सुद्धा आपल्या स्तरावर जितके काही अधिकारी कर्मचारी इलेक्शन ड्युटीवर त्या दिवशी राहणार आहेत त्यांच्यासाठी हे काम आपण अंतिम टप्प्यामध्ये आहे. म्हणजे कुठलाही मतदार जो पात्र मतदार आहे तो मतदानापासून वंचित राहू नये याच्यासाठी सर्व ती खबरदारी आम्ही घेतो आहोत. सर्व दूर मतदारापर्यंत पोहोचवणे, सर्वांना मतदान करण्यासंदर्भातला आग्रह करणे, विनंती करणे आणि या सर्व प्रकारामधून आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त मतदान होणे आणि मतदानाची टक्केवारी वाढवणे यासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करतो आहोत. मतदानाची टक्केवारी वाढवणे हा आमच्या सर्वांचा एक प्रमुख उद्देश राहणार आहे. त्यामध्ये जे रेग्युलर मतदार आहेत त्यांनी सुद्धा मतदान करावं हा जसा आमचा आग्रह आहे तसं ते इतर सुद्धा जे मतदानासाठी जे पात्र आहेत ते सुद्धा टपाली मतपत्रिका असेल, इलेक्शन ड्युटीच्या संदर्भातले असतील आणि 85+ वय झालेले मतदार असतील किंवा दिव्यांग असतील यांच्यासाठी या सर्व सुविधा आम्ही करतो आहोत. आणि मतदान केंद्रावरच्या सुविधेबद्दल यापूर्वी पण आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे की मतदान केंद्रावर येणाऱ्या कुठल्याही मतदारांना त्या ठिकाणी कुठल्याही असुविधेला सामोरं जावं लागू नये किंवा जास्त वेळ मतदान केंद्रावर थांबण्याची वेळ येऊ नये या संदर्भामध्ये. तसेच वयोवृद्ध, दिव्यांग, महिला मतदार यांना कुठलाही त्रास त्या मतदान केंद्रावर होणार नाही या दृष्टिकोनातून आम्ही प्रत्येक मतदान केंद्रात आमचे डेप्युटी DO साहेब आहेत, त्याचे नेमलेले नोडल अधिकारी आहेत, पोस्टलचे आमचे प्रबोधन मुळे नोडल अधिकारी म्हणून काम करतायत. या सगळ्यांच्या माध्यमातून मतदान केंद्रावरचं मतदान, घरी होणारं मतदान हे सोयीस्कर व्हावं, सुखकर व्हावं आणि प्रत्येकाने मतदान करण्याची इच्छा निर्माण व्हावी या पद्धतीनं आपण संपूर्ण प्रक्रिया राबवतो आहोत. आपल्या माध्यमातून या लोकांपर्यंत ह्या सुविधा आपण करतो आहोत, आपण त्याचा लाभ घ्यावा. मतदान केंद्रावर सावली हा आता सध्या सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. 40-41 टेम्परेचर गेलेलं आहे आणि आणखी 15-20 दिवसाच्या फरकामध्ये आणखी किती टेम्परेचर वाढेल माहिती नाही. आम्ही हवामान खात्याच्याशी सुद्धा संपर्कात आहोत की काही वेव्हज येण्याची शक्यता आहे का, आणि स्टेट लेवलवर आणि आपल्या लेवलवर सुद्धा आपण हवामान खात्याच्या संपर्कात याच्यासाठी आहोत की जर काही अँटिसिपेशन आलं, अंदाज आला तर त्या दृष्टिकोनातून पूर्वतयारी करता यावी यासाठी मेट्रोलॉजी डिपार्टमेंटशी मी स्वतः बोलतो आहोत. त्यामुळं उन्हाचा त्रास होणार नाही यासाठी ऑलरेडी आपण ज्या ज्या ठिकाणी शाळेची इमारत व्यवस्थित आहे रांगेसाठी तिथं काही काळजी करण्याचा विषय नाही, पण बऱ्याच ठिकाणी सावलीसाठी शेड उभं करावं लागणार आहे. त्याचा पूर्ण अंदाज आम्ही आमच्या ERO कडून परवा दिवशीच पूर्ण घेतलेला आहे. बऱ्याच ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ऑलरेडी आहे, परंतु काही मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आम्हाला वेगळ्याने करावं लागणार आहे. तर त्या संदर्भामध्ये जे पाण्यासाठी आम्ही कॉन्ट्रॅक्टर नेमले आहेत त्यांच्या माध्यमातून स्थानिक NGOच्या माध्यमातून तिथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतोय. मागे सांगितल्याप्रमाणे मेडिकल किट आपण तयार करून ठेवलेले आहे. जे सिव्हिल सर्जन, DHO, MOH यांच्यासोबत माझ्या 2-3 बैठका झाल्या आणि मतदार आणि मतदानाचे जे मतदारावर काम करणारे जे कर्मचारी आहेत किंवा मतदार आहेत त्यांना कुठल्याही
जर सडन काही त्रास झाला, काही प्रॉब्लेम झाला तर एक तात्काळ प्राथमिक उपचार म्हणून जे औषधोपचार लागणार आहेत किंवा जे काही ORS पॉकेट म्हणा किंवा आणखी तत्सम काही गोळ्या वगैरे, तर त्याचं किट आपण तयार करून ठेवलंय. ते आपण प्रत्येक मतदान केंद्रावर 3085 मतदान केंद्रावर ते आपण देतोय. झोनल ऑफिसरच्या गाडीमध्ये 1-2 किट आपण ठेवतोय आणि झोनल ऑफिसर सोबत एक वैद्यकीय अधिकारी द्यायचा सुद्धा माझा प्रयत्न चालू आहे. त्यांच्यासोबत पूर्ण दिवसभर राऊंडवर राहील आणि कुठे इमर्जन्सी काही आली तर ते डॉक्टर तात्काळ उपचार करतील या पद्धतीनं व्यवस्थापन केलेली आहे. महिला मतदार जे लहान बाळाला कडेवर घेऊन येणार आहेत तर त्यांच्या लहान बाळाची काळजी एक 15-20 मिनिटासाठी जे काही रांगेत 10-15 मिनिट थांबावं लागेल किंवा आत गेल्यानंतर मतदान प्रक्रिया पार पडायला 5-1 मिनिट लागतील, तर ते 15-20 मिनिटासाठी त्यांना कडेवर बाळ घेऊन मतदान करण्याची वेळ येऊ नये यासाठी आम्ही संपूर्ण अंगणवाडी ताईचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्यांच्या तालुका आणि सुपरवायझरी अधिकाऱ्यांची बैठक मी स्वतः घेतलेली आहे आणि त्यांना पाळणा कशा पद्धतीने उपलब्ध करून घ्यायचा, पाळणाघर कसं करायचं, मतदान केंद्राला लागून असलेली रूम चांगली किंवा मग त्याच्या आजूबाजूची रूम किंवा समोर असलेली रूम एखादी घेऊन त्या ठिकाणी दर्शनी भागामध्ये पाळणाघर निर्माण करायचं आणि असं कुणी आलं बाळ घेऊन महिला भगिनी तर त्यांचं बाळ घेऊन 15-20 मिनिटाचा सांभाळ करण्याच्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे पाळणाघर सुद्धा आपण तयार करतोय आणि ह्या सर्व माध्यमातून मतदारांना आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं संपूर्ण घटकातील जे काही मतदार आहेत त्यांच्यापर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. कालच आम्ही बचत गटांच्या पूर्ण जिल्हाभरातल्या ज्या CRP आहेत, कम्युनिटी रिसोर्सेस पर्सन, त्यांची कार्यशाळा परवा आम्ही घेतलेली आहे. आता 1-2 दिवसामध्ये सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांची बैठक बोलून युवा वर्ग जो आहे त्या युवा वर्गाचं सुद्धा 100% मतदान कसं होईल आणि त्यांच्या माध्यमातून जनजागृती कसं करता येईल यासाठी युवा वर्ग साजरे करणार मतदान पर्व या शीर्षकाखाली आपण एक त्यांना कार्यक्रम तयार करून देतोय. आपला हा जो मतदानाचा पर्व आहे तो सर्व युवा वर्गाने सुद्धा कॅच करावा. तर या सर्व माध्यमातून मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आपण सुद्धा आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती आहे. धन्यवाद.